नमस्कार। आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। कारण की आजच्या दिवशीमध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा या ठिकाणी होत आहेत। लाडक्या बहिणीविषयी मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी किती रुपयाचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। ज्यामध्ये सांगितलं होतं 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार। जसं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, तर लाडक्या बहिणींसाठी जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तर तो 1500 रुपयाने या ठिकाणी जमा करण्यात आला आहे। जवळपास 3 दिवसापासून याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयांनी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। खूप जणांना या ठिकाणी प्रश्न असे निर्माण होत होते की जानेवारी महिन्यामध्ये लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार। सगळ्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी 2100 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, पण आपण अगोदरच या ठिकाणी याची अपडेट आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवलेली आहे, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की जानेवारीच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी महिलांना 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचा हप्ता जो काय ते 26 जानेवारीपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे। ही अपडेट जी होती ती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं, पण सर्वांना या ठिकाणी कन्फ्युजन होतं की 1500 येणार का 2100 रुपये येणार, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं। पण आजच्या डेटमध्ये या ठिकाणी खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत, जे पैसे 1500 रुपयाने या ठिकाणी जमा झालेले आहेत। जे आता सर्वांना असा प्रश्न निर्माण झालेला आहे की जे का 2100 रुपये आहे ते कधीपासून या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत। तर बघा, 2100 रुपये या ठिकाणी जे स्टार्ट होणार आहे ते तुमचं मार्चच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हप्त्यामध्ये जी का वाढ करायची आहे ती वाढ जे आहे ते बघा, याच्यामध्ये 2100 रुपयाची जी वाढ करायची आहे ते मार्च 2025च्या नंतर वाढ होणं या महिलांना 2100 रुपये मिळणार असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर तोपर्यंत जरी या ठिकाणी बघितलं तर महिलांना 1500 रुपयेच खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे। लाडक्या बहिणी योजनेमध्ये खूप सारे या ठिकाणी पात्र अपात्र या ठिकाणी महिलांना लाभ मिळणार का नाही मिळणार अशा पद्धतीने या ठिकाणी न्यूज येत होत्या। पण या ठिकाणी जर आता बघितलं आपण तर जानेवारीच्या हप्त्यामध्ये कुठल्याही महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले नाही। सर्वांना खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने महिलांना 2100 रुपये हप्ता वाढीव करण्यासाठी या ठिकाणी विचारण्यात आले होते, त्यावेळेस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो काही वितरित करण्यासाठी जो काही लागणारा निधी आहे ती 3790 कोटी रुपयांच्या खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती। ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर या ठिकाणी कॅबिनेटमध्ये बैठक झाल्याच्या नंतर 2100 रुपयासाठी 3790 कोटींसाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आणि हे 2100 रुपये या ठिकाणी जर बघितलं आपण मार्च 2025च्या नंतर जे आर्थिक बजेट सत्र या ठिकाणी स्टार्ट होणार आहे त्या म्हणजे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास पाठविण्यात येणार आहेत। 25 जानेवारी 2025 रोजी ज्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले त्यांनी मला कमेंटद्वारे या ठिकाणी कळवू शकता, आणि ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांनी या ठिकाणी मला कमेंटद्वारे कळवू शकता। आपण लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लाडक्या बहिणी संबंधित या ठिकाणी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की लेटेस्ट व्हिडिओ लाडक्या बहीण संबंधित तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील। तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी